नमस्कार. आतापर्यंत आपण फर्स्ट प्रिन्सिपलने काही फॉर्म्युलेस तयार केलेले आहेत डेरिव्हेटिव्हचे. म्हटलं होतं की काही पुढचे एक्झाम्पल्स आपण ते फॉर्म्युले यूज करून डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करणार आहोत. पण अजून अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्हज आपल्याला माहिती नाही. म्हणजे दोन फंक्शनच्या मध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल किंवा डिव्हिजन असेल असं बायनरी फंक्शन आलं तर डेरिव्हेटिव्ह कसं यूज करायचं हे झालेलं नाहीये. सो ते पुढे होईल आपल्याला. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युलेने डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्हज काढू शकतो. त्याच्या आधी जे फॉर्म्युले तयार करण्यासाठी फर्स्ट प्रिन्सिपल म्हणून यूज केलं होतं डेरिव्हेटिव्हचं, ज्याच्यात लिमिट आहे. तर लिमिटचा फॉर्म्युला आपल्याला तो यूज करायला लागतो. सो त्या फर्स्ट प्रिन्सिपलने सुद्धा डेरिव्हेटिव्हज काढता येऊ शकतात. तर काही एक दोन एक्झाम्पल्स आपण फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्हज कसं काढायचं ते बघणार आहोत. जसं फॉर्म्युला डिराईव्ह केले त्याचप्रमाणे कुठलंही एखादं एक्झाम्पल असेल तर तुम्ही फर्स्ट प्रिन्सिपलने सुद्धा ते सॉल्व्ह करू शकता, म्हणजे डेरिव्हेटिव्हज त्याचं काढू शकता. तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया. if fx is equal to tan of 2x plus 3 then find f dash x by first principle असं म्हटलंय. फॉर्म्युला वापरायचा आला तर 2 मिनिटात त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल, पण फर्स्ट प्रिन्सिपलने आपल्याला इथे कसं काढता येईल ते बघणार आहोत आपण. तर फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगतं की फॉर्म्युला काय असतो f dash x चा, f dash x is equal to limit h tending to 0 f of x plus h minus fx upon h. आता इथे fx काय असणार आहे, जे दिलंय फंक्शन ते, आणि f of x plus h काय आहे ते आपल्याला चेक करावं लागेल. सो हियर fx is equal to tan 2x plus 3 and f of x plus h लागेल. f of x plus h is equal to x जिथे आहे तिथे आपल्याला काय करायचंय, x plus h. सो tan ब्रॅकेट मध्ये 2 इंटू ब्रॅकेट घालायला लागेल, बिकॉज h च्या प्लेस मध्ये आपल्याला x प्लस h असं घालायचं. x प्लस h प्लस 3. सो आता हा ब्रॅकेट थोडासा सिम्प्लिफाय करून घेऊ शकतो आपण, म्हणजे tan 2x प्लस 2h 2x प्लस 2h प्लस 3 असं काय. टॅनचा अँगल तेवढा होणार आहे x प्लस h च्या जागी. सो आपल्याला f ऑफ x ची व्हॅल्यू माहिती आहे, f ऑफ x प्लस h ची माहिती आहे. सो लिमिट मध्ये घातलं आणि लिमिट इव्हॅल्युएट केलं की आपल्याला f डॅश x मिळेल. देअरफॉर f dash x is equal to limit h tending to 0 f of x plus h means tan 2x plus 2h plus 3 अँगल एवढा आहे सगळा त्याचा, टॅनचा ब्रॅकेट घाला अँगलला, मायनस tan fx म्हणजे काय, tan 2x plus 3 अपॉन सगळ्याला h आहे. आता टॅन मधले फॉर्म्युले यूज करण्याऐवजी साइन कॉस मधले फॉर्म्युले सोपे आहेत यूज करायला. त्यामुळे टॅनचं आपण आता इथे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री वापरायला लागणार, कारण लिमिट आहे शेवटी आपल्याला फायनली लिमिट काढायचं. डायरेक्ट लिमिट घेतलं की डिनॉमिनेटर 0 म्हणजे काहीतरी न्यूमरेटर सिम्प्लिफाय करायचं. सो इथे लिमिटसाठी आपण साइन कॉस मध्ये आधी ट्रान्सफर करूया त्याला आणि मग काही फॉर्म्युले यूज करता येतात बघूया. सो विच इज इक्वल टू लिमिट h टेंडिंग टू 0, टॅनच्या ऐवजी काय लिहिणार आपण, साइन, अँगल तोच राहणार सगळा 2x प्लस 2h प्लस 3 अपॉन कॉस 2x प्लस 2h प्लस 3 एवढा अँगल आहे प्रत्येकाचा, मायनस टॅन याच्या इथे काय लिहिणार, साइन 2x प्लस 3 अपॉन कॉस 2x प्लस 3 आणि या सगळ्याला अपॉन h आहेच लिमिटमध्येच. आता इथे काय आहे, इथे कॉसचा अँगल वेगळा, इथे कॉसचा अँगल वेगळा, म्हणजे डिनॉमिनेटर सेम नाही, डिनॉमिनेटर सेम करायचं न्यूमरेटर मध्येच. सो आपल्याला इथे आता ते क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे ह्याने याला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याला मल्टिप्लाय करून लिहिताना अँगल व्यवस्थित लिहिलेत ना बघा, कारण इथे हा अँगल वेगळा आहे आणि हा अँगल वेगळा आहे. त्यामुळे कोणाचा कुठला अँगल आहे कुठल्या प्लेसला ते बघा, बिकॉज मायनस साईन आहे मध्ये. प्लस असतं तर ही टर्म आधी ती टर्म नंतर असं लिहिलं तरी चाललं असतं, पण मायनस साईन आहे. सो केअरफुली लिहायचं ते. लिमिट h टेंडिंग टू 0, तर कॉसने इथे मल्टिप्लाय करायचं, ह्या कॉसने इथे, म्हणजे सगळं डिनॉमिनेटर सेम होईल. आणि अर्थात इथे a अपॉन b आहे आणि अपॉन c आहे. सो आपण a अपॉन बी सी असं लिहू शकतो. त्यामुळे हा h आपण इथे देणार. हे डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा सगळा सेम झाला की ह्या दोन मल्टिप्लिकेशन मध्ये येतील, तर त्यालाच हा h आपण घेणार. एकाच स्टेप मध्ये लिहिलं तरी चालेल. सो ह्याने याला मल्टिप्लाय करणार, साइन 2x प्लस 2h प्लस 3 इंटू कॉस 2x प्लस 3. एवढं सगळं मल्टिप्लिकेशन झालं क्रॉस केल्यानंतर. आता इथे मायनस साइन 2x प्लस 3 इंटू कॉस, आणि याचा अँगल काय आहे, 2x प्लस 2h प्लस 3.
नुसतं लेंदी आहे, कठीण नाहीये. केअरफुली तो अँगल काय वगैरे नीट लिहिलं की झालं. आणि ह्याने ह्याचं मल्टिप्लिकेशन, कारण डिनॉमिनेटर सेम झालं. cos 2x plus 2h plus 3 into cos 2x plus 3 आणि अपॉन h आहे पण म्हटलं तसं a अपॉन bc लिहू शकतो, त्यामुळे h आपण इथेच डिनॉमिनेटरला आणलं. सो हे सगळं टर्म झालंय. आता बघितलं तर अँगल वेगवेगळे. या साइनचा जो अँगल आहे ह्या कॉसचा अँगल आहे तो वेगळा आहे. म्हणजे ह्याला जर a म्हटलं तर याला b म्हणायला लागेल, a b, आणि मग हा काय होईल इथे b आहे आणि हा a, असे ते अँगल आहे. तर आता आपल्याला काय दिसतंय, कुठल्या फॉर्म्युल्यात फिट होतंय का बघूया. साइन a इंटू कॉस b मायनस साइन b इंटू कॉस a किंवा कॉस a साइन. हा कोणाचा फॉर्म्युला साइन a कॉस b मायनस कॉस a साइन b. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, साइन a मायनस b चा फॉर्म्युला आहे. त्यातला a कोणता असणार आहे, हा a असणार आहे. 2x + 2h + 3 हा a असणार आहे आणि हा b असणार आहे. सो साइन a मायनस b असं आपल्याला इथे आता लिहिता येईल न्यूमरेटरसाठी. म्हणजे सिम्प्लिफाय झालं आणखीन ते, कारण साइन कॉस मायनस कॉस साइन म्हणजे साइन a मायनस b. साइन कॉस प्लस कॉस साइन असतं तर साइन a प्लस b झालं. आता आपण तो ऍडिशन ऑफ अँगल फॉर्म्युला आहे ते यूज करूया इथे. साइन a cos b मायनस cos a sin b असेल. therefore which is equal to limit h tending to 0 sin a cos b चं होणार ते sin a मायनस b. हा फॉर्म्युला आठवत असेल तर sin a मायनस b इज इक्वल टू sin a cos b मायनस cos a sin b. हा फॉर्म्युला ते बरोबर फिट होतोय. त्यामुळे sin a मायनस b आला. मग sin a म्हणजे काय आहे, 2x + 2h + 3 हा a आहे आणि हा b आहे. 2x + 2h + 3 sin a मायनस b म्हणजे 2x + मायनस 2x मायनस 3, कारण आपलं सगळं साइन मायनस होणार. हा सगळा एवढा अँगल आहे इंटू h इंटू हे सगळं cos, ब्रॅकेट घालायची गरज नाही, मल्टिप्लिकेशन असेल. cos 2x + 2h + 3 इंटू cos 2x + 3 नाही, दोन कॉस आहेत खाली, डायरेक्ट त्याचा स्क्वेअर करता येणार नाही आता तरी, कारण याचा अँगल वेगळा आहे याचा अँगल वेगळा आहे. पण लिमिट घातल्यावर काय होतंय ते बघू आपण नंतर. सो आता इथे काय काय राहिलं बघूया. 2x गेला, 3 गेला, म्हणजे sin 2h राहिला फक्त. सो विच इज इक्वल टू लिमिट h टेंडिंग टू 0 साइनचा अँगल काय होणार आहे, sin 2h अपॉन h इंटू कॉस अँगल आहे 2x + 2h + 3 हा एक अँगल आहे आणि दुसरा कॉस आहे cos 2x + 3. आता sin 2h अपॉन h चा आपल्याला करता येईल ऍडजस्टमेंट, कारण h टेंडिंग टू 0 आहे तर फॉर्म्युल्यात बसता येते. आणि बाकी सगळ्यासाठी काही फॉर्म्युला यूज करायची गरज आहे का आपण एकदा चेक करूया, कारण डिनॉमिनेटरला 0 येता कामा नये. sin 2h आणि h बाजूला घेतली की त्याचा फॉर्म्युला आपल्याला फिट करता येईल. आता उरलेल्या ह्याच्यात h ची व्हॅल्यू 0 घातली तर इथे 2x + 3 इथे 2x + 3, म्हणजे कुठेही डिनॉमिनेटरला पुढे 0 होणार नाही. त्यामुळे उरलेल्यासाठी डायरेक्ट लिमिट घालणार. sin 2h अपॉन h ला थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल, बिकॉज sin 2h अँगल 2h आणि इथे h आहे, सो इथे 2 आणायला लागेल. त्या 2 आणण्यासाठी न्यूमरेटर मध्ये 2 घ्यावा लागेल. सो विच इज इक्वल टू 2 लागणार आहेत आपल्याला एक्स्ट्रा आता, आणि सेपरेट लिमिट घेतोय आपण h टेंडिंग टू 0 हे sin 2h अपॉन 2h करून टाकू, पण अपॉन 2h केले म्हणजे तिथे 2 दे मल्टिप्लाय करायला लागेल इंटू लिमिट h टेंडिंग टू 0 उरलेल्या सगळ्या टर्म्सचं म्हणजे 1 अपॉन cos 2x + 2h + 3 इंटू cos 2x + 3. तर उरलेल्या सगळ्या टर्म जे आहेत सेकंड टर्म तिचं डायरेक्ट लिमिट आपण घेणार पुढच्या स्टेपला. याचं लिमिट काय येणार, याचं लिमिट सगळ्याचं येणार 1, अर्थात हा 2 आपल्याला इथे बाहेर आणायला लागेल, कारण 2 नाही sin 2h अपॉन 2h ॲज h टेंडिंग टू 0 याचं लिमिट 1 असतं आणि हा 2 बाहेर आला. सो 2 बाहेर आला, या सगळ्याचं लिमिट झालं 1 इंटू याचं लिमिट आता आपण सबस्टिट्यूट करूया. h जिथे जिथे आहे तिथे 0 घालायचं. सो 1 अपॉन cos 2x + 0 + 3 इंटू cos 2x + 3. आता बघूया दोन्ही कॉसचे अँगल सेम झाले असतील तर cos स्क्वेअर लिहिता येतं. हे 2 इथे राहिले न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये cos 2x + 3 हा अँगल झाला याचा, cos 2x + 3 अँगल, म्हणजे दोन्ही cos सेम झालेत, सो cos स्क्वेअर लिहिता येईल. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन cos स्क्वेअर अँड अँगल इज 2x + 3. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय मिळालं आपल्याला, 2 अपॉन cos स्क्वेअर
2x+3, पण आपण फॉर्म्युला बघितलं टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर असंच ठेवलं तरी हरकत नाही, पण आपण सेकच्या फॉर्ममध्ये आणणार आहोत. सो 1/cos म्हणजे काय असतं, सेक असतं. सो लिहिणार आपण 2 × सेक स्क्वेअर 2x+3. फायनल डेरिव्हेटिव्ह काय आलं दिलेल्या फंक्शनचं, 2 सेक स्क्वेअर 2x+3 किंवा हे 2/cos स्क्वेअर हे लिहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट प्रिन्सिपलने सुद्धा कुठल्याही एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण खूप मोठी कॉम्बिनेशन झाली तर एवढं सगळं डेरिव्हेटिव्ह लिमिट वगैरे सगळं करत बसायला लागतं. म्हणून जे स्टँडर्ड फॉर्म्युले तयार केलेले आहेत आपण ते आपण पुढे यूज करणार आहोत. पण त्याच्या आधी अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह माहिती असायला हवं, ॲडिशन कशी करायची, मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते एकदा माहीत झालं की आपण ते फॉर्म्युले यूज करूनच डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. काही फक्त एखाद दुसरं एक्झाम्पल आपण फर्स्ट प्रिन्सिपलने सोडवतो.